नमस्कार मित्रांनो, सी प्राईड ॲग्रोच्या या सगळ्या फळबाग आणि शेतीविषयक प्रयोगांमध्ये दरवर्षी ठरवून होतो की आपण SRT म्हणजे सगुणा रिजनरेटिव्ह टेक्निक ह्या शेती प्रयोगाचा अवलंब करावा आणि लागवड करावी, पण ते काही वातावरणामुळे जमत नव्हतं. पण ह्या वर्षी पुन्हा एकदा प्रयत्न केलेला आहे. त्याप्रमाणे पहिल्यांदा एप्रिल ते मे महिन्यामध्ये शेताची चांगल्या प्रकारे एक पाळी नांगरणी, एक अशी नांगरणी आणि सऱ्या पाडण्याचं काम सुरुवात केलेलं आहे. आणि चांगल्या प्रकारे एक पाळी नांगरणी डीप मध्ये जर खोदाई केली नांगरणी आणि सऱ्या पाडून मग पाऊस पडण्याच्या आतमध्ये आता आपण गादी वाफे पूर्ण तयार करून घेतो. गादी वाफ्यांचं अंतर हे साधारणतः प्रत्येक सरीचं 1 मीटरचं असतं आणि मध्ये नाली असते. तर त्याप्रमाणे आता हे सगळी मशागतीचं काम चालू आहे. पूर्ण SRT पद्धतीचे जे काही फायदे आहेत ते विशेषतः खूप चांगले आहेत की जमिनीचा पोत सुधारतो पूर्ण आणि मनुष्यबळ कमी लागतं. आता जो काही प्रश्न शेतकऱ्यांना आहे मनुष्यबळ भेडसावण्याचा, तो महत्वाचा पाहता तर तोकणणी पद्धतीने बियाणं सुद्धा कमी लागतं आणि शून्य मशागत शेती ही खरोखर काळाची गरज आहे. त्याप्रमाणे आपण सऱ्या पाडून घेतलेल्या आणि पूर्ण सगळ्या वाफे तयार झाल्यावर आता पावसाळ्याच्या म्हणजेच अवकाळी पाऊस पूर्णतः केल्यावर खऱ्या माणसांची जी सुरुवात होते तेव्हा अशा प्रकारे गादी वाफे कमीत कमी माणसांकडनं पूर्ण करून घ्यावं. कारण आता तोपर्यंत बघितलेलं आहे आपण की अवकाळी पावसाळ्याचा बऱ्याचशा फेऱ्या झाल्यावर तण आपल्या गादी वाफ्यांमध्ये आलेला आहे. हे तण आता त्याला काही नियंत्रण न करता जी काही मातीची वर खाली एकदम हलवणी होते, त्याप्रमाणे गादी वाफे करताना विडरच्या साह्याने ते तण आपण काढून टाकतो आणि तण जमिनीखाली गेलेलं आहे. आणि जे काय पूर्ण सऱ्यांमध्ये म्हणजे नाल्यांमध्ये तण आहे ते साधारणतः एक 200 ml ग्लायफोसेट, 15 ml बोर्ड आणि 10 ml स्टिकर हे एका पंपाला प्रति पंपाला असे एक पंपाची उलट्या पावलांनी फवारणी केली तर आपलं राहिलेल्या नाल्यांमधलं तण आणि पुढे लागवडीच्या वेळेस सुद्धा पुढे उद्भवणाऱ्या तण याची सुद्धा नियंत्रण आपल्याला करता येतं. तर त्याप्रमाणे पूर्ण गादी वाफ्यांमध्ये सकाळच्या प्रहरामध्ये पूर्ण गादी वाफे केलेले आहेत आणि आता जेवणाची वेळ झालेली आहे आणि जेवणाच्या नंतर जे नियोजन आहे खरोखर शेतावरील जेवणाचा सर्व कामगारांसोबत सहाय्यकांसोबत जो आनंद असतो काही निश्चितच फिरायला असतो. तर इथे सर्व आमचे कुटुंबातील सदस्य आहेत आणि त्यांच्या साह्याने पूर्ण साचा आपला हा जो टोकणीचा आहे तो बेडवर आता मारतोय. आणि ह्या ठरलेल्या साच्याला मारल्यानंतर मागे ताबडतोब आपण जे काही बुरशीनाशक पावडर आहे त्याच्यामध्ये बियाणं जे वाळवलेलं आहे प्रक्रिया केलेलं त्याची टोकणणी इथे चालू आहे. खरोखरच लावणी हा भाग जो आहे भाताच्या लागवडीतला तो आपण इथे टाळतो आणि त्याप्रमाणे साचा मारला की त्याच्या पाठोपाठ आपण आता टोकणणी अगदी 4 ते 5 दाणे भाताचे एका छिद्रामध्ये आपण टाकतोय म्हणजे त्याप्रमाणे मागणं ताबडतोब ते संयुक्तिक आणि सोपी अशी ही पद्धत आहे SRT पद्धत. आता पहिल्या वर्षी करताना खूप एकदम हलकं वाटलं की कुठलाही ताण नव्हता. त्याप्रमाणे आता पूर्ण संध्याकाळच्या प्रहरापर्यंत ही टोकणणी आमची आटोपत आली. अगदी 3 ते 4 माणसांच्या साह्याने आपण टोकणणी करू शकतो गादी वाफे अगोदरच पूर्ण तयार ठेवल्यानंतर. बघायला तर आता आपली पूर्ण माझ्या जे काही फळझाड लागवड पण आहे त्या फळझाड लागवडीला सुद्धा ग्लायफोसेट मारलेलं आहे त्याच्यात आणि तणाचं नियंत्रण करतो. म्हणजे SRT काय म्हणते की SRT म्हणजे की आपली मुळं जी असतात तणाची ती खरं तर उपयुक्त असतात आपल्या जमिनीला.
म्हणजे मूळ जेव्हा सडतं जमिनीखाली तेव्हा आपल्या जमिनीमध्ये सूक्ष्म जीवांची ये जा होते, वाढ होते आणि जमिनीचं पूर्ण पोत सुधारतं. तर खरोखर आता ह्या SRT पद्धतीमध्ये वाटूनच नाही आलं की पूर्ण हे अर्धा एकराचं शेत आम्ही चांगल्या पद्धतीने लावलं औषध